हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जो मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले तो असणार आहे एक माझा छोटासा बुक हॉल, ज्याच्यामध्ये मी रिसेंटलीच ॲमेझॉनवरून काही पुस्तकं ऑर्डर केली होती. त्याचाच हा हॉल असणार आहे. मी फिक्शन आणि नॉन फिक्शन दोन्ही वाचते, पण त्याच्यात फिक्शन किंवा सेल्फ हेल्प बुक जास्त वाचते. त्यांनी जास्त फरक पडतो आणि एक मोटिवेशन मिळतं, एक नवीन थॉट प्रोसेस जनरेट करायला मदत होते. सो त्याच्यामुळे मी जवळपास मोस्ट ऑफ द टाईम हे सेल्फ हेल्प किंवा नॉन फिक्शन ह्या दोनच गोष्टी वाचते. सो त्यातलं जे पहिलं बुक आहे ते आहे ॲव्हरेज सक्स. रायटर आहे, या बुकचं रायटर आहे मायकल बर्नऑफ. मोस्ट सेलर आहे, इंटरनॅशनल बेस्ट सेलर बुक आहे. हे सेल्फ हेल्पमध्ये येतं की आपण जेव्हा केव्हाही एखादी गोष्ट करतो किंवा आपण अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो, पण आपल्याला जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, किंवा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग आपण स्वतःला नेहमीच असं समजतो की आपण खूप ॲव्हरेज आहोत, आपली काही ग्रोथच होत नाही आहे किंवा आपल्या आयुष्यात नवीन काही घडतच नाही आहे. सो त्याच्यासाठीचं हे बुक आहे की जर असे थॉट्स यायला लागले तर मग त्या थॉट्समधून पुढे काय करायचं किंवा नेक्स्ट स्टेप्स कसे घ्यायचे किंवा त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, इन शॉर्ट त्याच्यासाठीचं हे बुक आहे ॲव्हरेज सक्स. त्याच्यानंतर जे सेकंड बुक आहे जे मी घेतलं आहे ते आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. सो हे बुक मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला क्लॅरिटी नसते एखाद्या गोष्टीची, किंवा आपण एखाद्या गोष्टीला घेऊन खूप कन्फ्यूज असतो की हे व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जी गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या गोष्टीवरती आपला खरा फोकस असायला पाहिजे, तो आपण करू शकत नाही, कारण आपल्या डोक्यांमध्ये भरपूर विचारांचा गोंधळ चालू असतो. सो त्याच्यासाठीचं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये यांनी लिहिलं आहे की ब्लॉक द नॉईज अँड मूव्ह विथ द क्लॅरिटी. आजूबाजूचा जो गोंधळ आहे थांबवा आणि क्लॅरिटीला महत्त्व द्या. हे नॉन फिक्शनमध्ये येतं, ज्याचा रायटर आहे डॅरिस फॉरेक्स. खूप छान रायटर आहे. याचं ऑलरेडी अजून एक बुक आहे, त्याचं मला नाव आठवत नाही आहे सध्या, पण तेही पुस्तक खूप छान आहे. तेही नॉन फिक्शनमध्येच आहे आणि हे पण आता मी नेक्स्ट टाईम रीड करणार आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचाच माहिती असलेला, जगप्रसिद्ध असलेला सध्याचा जो पॉडकास्टर आहे राज शमानी, त्याचं हे बुक आहे बिल्ड डोंट टॉक. ह्याचाच अर्थ की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे किंवा एखादा बिझनेस उभा करायचा आहे. एंटरप्रेन्योरशिपवरचं हे बुक आहे खरं तर, की तुम्हाला एखादा बिझनेस उभा करायचा आहे आणि मी हे कसं करू, किंवा परफेक्शनच्या मागे जे लागतो आपण आणि ज्या स्टेप्स आपण घ्यायला पाहिजे, ॲटलिस्ट सुरुवात जिथून आपण करायला पाहिजे ती आपण करत नाही, त्याच्यावरचं हे बुक आहे. राज शमानीचे ऑलरेडी पॉडकास्ट खूप छान चाललेले आहेत आणि त्यांचे गेस्ट पण खूप छान असतात. त्यांनीच लिहिलेले हे बुक आहे बिल्ड डोंट टॉक. ज्याच्यामध्ये त्यांची टॅगलाईन अशी आहे की थिंग्स यू विश यू वेअर टॉट इन स्कूल. अशा काही गोष्टी ज्या आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जायला पाहिजे होत्या, बिझनेस संदर्भातल्या किंवा आपल्या ओव्हरऑल लाईफ संदर्भातल्या, त्याच्यासाठीचं हे बुक आहे. परत हे एकदा नॉन फिक्शनमध्ये येतं. हे थर्ड बुक. त्याच्यानंतर फोर्थ बुक जे मी जे बुक आहे ते आहे यू बिकेम व्हॉट यू थिंक, ज्याचा रायटर आहे शुभम कुमार सिंग. परत नॉन फिक्शनमध्ये आहे. जर आपल्याला आपलं आयुष्य इम्प्रूव्ह करायचं असेल किंवा आपला आनंद, छोट्या छोट्या गोष्टींमधून जो आनंद मिळायला पाहिजे तो जर वाढवायचा असेल किंवा त्याचा खरा आनंद घ्यायचा असेल एखाद्या गोष्टीचा, असं त्याच्यासाठीचं हे बुक आहे. की आपण खूप एखाद्या आपल्या थॉटवरती खूप निगेटिव्ह विचार करत असतो सतत, तर तसं न करता असेच विचार करा की ज्याच्यातून त्या विचारांमधून तुम्ही काहीतरी नवीन पर्सनॅलिटी घडवू शकता, नवीन काहीतरी माणूस म्हणून बनवू शकता. सो तसं हे बुक आहे. परत एकदा नॉन फिक्शन. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे लास्ट बुक आहे द गो गेटर. हे पण परत नॉन फिक्शन बुक आहे. पीटर काइन नावाचे एक रायटर आहे, त्याचं हे बुक आहे. ह्याच्यात त्यांनी सगळं हे दिलं आहे की इन शॉर्ट त्यांनी छोट्या छोट्या स्टोरीजमधून हे सांगितलं की आपण कसं मोटिवेशन मिळू शकतं, किंवा आपण एखादी गोष्ट करताना आपल्याला काय दृष्टिकोन असला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याच्यासाठीचं हे बुक आहे. अशी जवळपास 5 पुस्तकांचं हॉल होता छोटासा. त्याच्यामध्ये मी सगळे नॉन फिक्शन आणि एक सेल्फ हेल्प बुक ऑर्डर केलं होतं. हे सगळे पुस्तकं ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आहेत. सगळे पुस्तकं 300 ते 400 रुपयाच्या आतले आहेत. तुम्हाला जर ह्याच्या लिंक हव्या असतील तर मला नक्की कळवा, कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याच्या लिंक देईन. आणि ह्याचा लवकरच रिव्ह्यू घेऊनही मी तुमच्यासमोर आलेली असेल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.